धार्मिक नगरीतील रक्तरंजित धक्का। धार्मिक पर्यटनासाठी जगभर प्रसिद्ध असलेली शिर्डी नगरी काल मध्यरात्री एका भयंकर घटनेने हादरली। सणासुदीच्या वातावरणात दहीहंडीच्या उत्सवानंतर अवघ्या काही तासांतच 18 वर्षीय सानू कुमार ठाकूर याचा निगृण खून झाला। नगर मनमाड रोडवरील जैन मंदिराजवळ घडलेली ही घटना केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण शहरासाठी धक्कादायक ठरली आहे। प्राथमिक तपासात जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। आरोपींनी वाद मिटवण्याच्या बहाण्याने सानू कुमारला घटनास्थळी बोलवलं। सुरुवातीला झालेली किरकोळ बाचाबाची काही क्षणातच रक्तरंजित स्वरूप धारण करत आरोपींनी थेट छातीत चाकू खुपसत त्याचा जीव घेतला। एवढं करूनही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। मात्र शिर्डी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत पहाटेच दोन्ही आरोपींना अटक केली। धार्मिक नगरीत तेही भाविकांच्या गर्दीत अशा प्रकारे रक्तरंजित घटना घडणं हे शहराच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणार आहे। दहीहंडीच्या उत्सवाचा आनंद घेत असलेल्या नागरिकांना आणि बाहेरून आलेल्या भाविकांना या घटनेनं चांगलाच धक्का बसलाय। शिर्डी हे केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर देश विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांची आस्थास्थळ आहे। अशा ठिकाणी नशेत असलेले गुंड सर्रास हिंसाचार करत असतील तर त्यांचा थेट परिणाम शहराच्या प्रतिमेवर होणार यात शंका नाही। ही घटना केवळ जुन्या वादाची परिणिती नाही तर वाढत्या बेफिकिरीची, कायद्याचा धाक संपल्याची व सामाजिक बेशिस्तीची गंभीर नोंद आहे। आज शिर्डीत जे घडलं त्यातून आपल्याला एक स्पष्ट संदेश मिळतो। धार्मिक पर्यटन स्थळी सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करणे ही वेळेची गरज आहे। पोलिसांनी वेळेत कारवाई करून आरोपींना गजाआड केलं असलं तरी अशा घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहे। शिर्डीतील ही घटना आपल्याला सावध करणारी आहे। धार्मिक नगरीत पुन्हा कधीही अशी वेळ येऊ नये यासाठी समाज, प्रशासन आणि पोलीस यांना समान जबाबदारी स्वीकारावी लागेल। अन्यथा भक्ती श्रद्धेच्या या पवित्र भूमीवर रक्तांचे डाग उमटत राहतील आणि शिर्डीची ओळख मलिन होईल। ब्युरो रिपोर्ट, सम्राट न्यूज, कोपरगाव।